नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील नाथांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील प्रसिद्ध यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षी ग्रामसभेत 327 मतांनी मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसायास विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता व हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. अद्याप न्यायालयीन निर्णय प्रलंबित असतानाच यंदाही त्याच भूमिकेवर ठाम असल्याचे माजी सरपंच तथा सध्या प्रशासक म्हणून कार्यरत असलेले संजय मरकड यांनी सांगितले. दरम्यान मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असताना प्रशासकांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून सर्व समाजातील व्यावसायिकांना समान संधी देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेली श्री क्षेत्र मढी यात्रा राज्यातील प्रमुख धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी मुख्य सोहळा पार पडतो आणि राज्यासह देशभरातून हजारो भाविक येथे उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, पाथर्डी, अहिल्यानगर. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठल्याही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद नाथांचा पवित्र असा प्रसाद त्या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. मागच्या वर्षी तो कोर्टाने आदेश जो आहे तो रद्द केला होता. कोर्टाने आदेश रद्द केला नव्हता. अजूनही हायकोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे. पण बीडीओने तो ठराव रद्द केला होता. रद्द एवढ्यासाठी केला होता की 103 सह्या ग्रामसभेला अपेक्षित असतात, त्या झाल्या नव्हत्या म्हणून पहिला ठराव त्यांनी तो रद्द केला होता. त्यानंतर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण त्यानंतर दुसरी ग्रामसभा बोलवली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये जवळजवळ 327 विरुद्ध मला वाटतं 123 मतांनी तो आपला ठराव 127 ठरावाच्या बाजूने 327 ठरावाच्या बाजूने मतदान झालेलं आहे आणि पूर्ण बहुमताने तो पास झालेला आहे. यावर्षी पण ती अंमलबजावणी होणार. यावर्षीच नाही, इथून पुढे कायमस्वरूपी ती अंमलबजावणी राहील. एकदा कायदा केल्यानंतर सर्वांनी तो कायदा पाळणं बंधनकारक आहे. मुस्लिम समाज कायदा पाळत नाहीत कारण त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच मान्य नाही. त्यांचा वेगळा सिरिया वगैरे काहीतरी कायदा असतो, ते हे घटना आपली मानत नाहीत. इथं याच्यानंतर कुठलेही सरपंच असो कुठलेही नवीन या ठिकाणी जरी कोणी पदाधिकारी आले तरी पण तो ठराव तो जो कायदा केलेला आहे तो पासच केलेला आहे आणि त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला पूर्णपणे बंदी असेल आणि पशु हत्या ही पूर्णपणे बंद असेल. नाही, सर्वात महत्वाचा विषय असा आहे की सदर मढीमध्ये मागच्या वर्षी जो ठराव घेतला होता त्याला आपण मागच्या वर्षीच औरंगाबाद हायकोर्टाने का त्या जे ठराव आहे त्याला आपण स्टे घेतला होता आणि मुस्लिमाच्या दुकाना लागले होत्या कारण हे देवस्थानच 18 वगैरे जातीचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे ह्या वर्षी सुद्धा आता ते जे स्वतः अध्यक्ष होते, अध्यक्ष नाही, सदस्य नाही आणि सध्या 2026 मध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे. त्याच्यामुळे ना प्रशासक आणि वर जी बॉडी आली त्यांचं म्हणणं आहे का आता सर्व जाती धर्माचे, कारण देवस्थान हे 18 वगैरे जातीचं आहे त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोकांचे दुकान इथे लागणार आहेत. आणि ऑलरेडी देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आता विठ्ठल मरकड सर ते स्वतः बाईट घेऊन सांगणार आहेत कसं तर सगळ्या जाती धर्माचे दुकान इथे लावण्यात येतील. तुम्ही म्हणताय सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.